मित्रांनो आता मस्तपैकी आम्ही चाललो बा घुमाले. तर आपल्याला डिगेश भाऊ आणि आपला भाऊ सोडून देत आहे. आपल्यासोबत आहे अंकित आणि आपली आई. तर मस्तपैकी आता घुमालेच चाललो बा आम्ही. आता कोंडाडीमध्ये आलेलो आहे बा आम्ही. तर इकडे आपला भाऊ घ्या, इकडे पाहू शकता आपली आई घ्या. तर मस्तपैकी आता बस आल्यावर जातो बा आम्ही नागपूरले. मग नागपूरवरून आपली ट्रॅव्हल्स आहे. पण आता नागपूरच्या बस स्टॉपवर आलेलो आहे. इकडे पाहू शकता बस आहे, इकडे की मस्तपैकी बस आहे. तर आता बाहेर निघतो बा, कारण की आपल्याला ट्रॅव्हल्सनं जायचं आहे. तर ठीक आहे, आता आम्ही आलो आहे बा. तर जिथं ट्रॅव्हल्स गे लागते तिथं. तर इथं विचारलं आम्ही ना श्रीकांत ट्रॅव्हल्समध्ये. तर सांगितलं त्यांनी हे इथं उभं राहायचं म्हणे. मग 8:45 वाजता तर इथं येणार आहे आपली ट्रॅव्हल्स. तर बस स्टॉपच्या जवळपासच आहे बा आम्ही. तर इथं बढियापैकी थांबा लागेल बा आम्हाला. तर इकडून पुन्हा ट्रॅव्हल्स येऊन राहिलेले आहे, पाहू शकता. तर आता मस्तपैकी म्हटलं मुताले जायचं आम्हाला. तर मुतून घ्यायचो, मग पाहा लागेल नाश्ता पाणी की करा लागेल. डब्बा आणला आहे म्हणा, आईनं की घेतला आहे. तर आता मुताले जाते सगळ्यात पहिले. मग आता इथून पिंगर घेतले बा आम्ही ना, पाहू शकता गाईच मस्तपैकी पिंगर घेतले आहे ना. म्हणजे मीनच घेतले म्हणा, याच्या आधी दिले पकडाले मस्तपैकी. तर आता आम्ही खातो हे पिंगर. खातं का रे? हो. तर मित्रांनो आता पिंगर कोण राहिलं बा मस्तपैकी. तर आम्ही चाललो उज्जैनला मस्तपैकी महाकालचं दर्शन घ्यायसाठी. तू कुठं चाललं रे? उज्जैनला चालला म्हणते आम्ही. तर आपली ट्रॅव्हल्स आहे किती वाजताची आहे? 9 वाजताची. 8:45 नाही बे, 9 वाजताची आहे. आणि 8:40 का 55 म्हणजे बोटिंग आहे. इथं ते याचं होतं, पण आम्ही 2 तास अगोदर आलो. तर बाई बोलून आलं तर नागपूर भाई काय पिंगा गात मस्त पैकी बसचा ठिकाण बस वाई नाही. 2 तास आम्ही लवकर आलो यार. तर आता आम्ही मस्तपैकी ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहे बा. आई तिकडे मस्तपैकी झोपून आहे. तर आम्ही दोघं मस्तपैकी, आम्हाला मस्तपैकी कम्फर्टेबल दोघांची एकच सीट भेटली मस्तपैकी. कसं वाटून राहिलं ते? चांगलं वाटून राहिलं. तर आता मस्तपैकी बा मस्त म्हणजे चांगलं वाटून राहिलं यार. ट्रेनपेक्षा मस्त वाटून राहिलं. बसनंच जावं. तर आता मस्तपैकी आराम करतो. तर आता नागपूरमधून ट्रॅव्हल्स निघाली आहे. नागपूरच्या चौकामध्ये हे पाहू शकता. मस्तपैकी आता निघतो बा. ठीक आहे मग आता जातो मस्तपैकी. काहीच आता आम्ही मस्तपैकी जेवण करून राहिलो बा. सोबत इकडे अंकित आहे. इथं भाजी आहे मस्तपैकी. तर मेथीची भाजी आहे आपल्यासोबत, पोळ्या आहे, मुळा आहे. आणि आई तिकडे मस्तपैकी जेवण करून राहिली, कारण की आता झाली आहे संध्याकाळी. त्या कारणानं का बोलव म्हटलं इकडे. तर तिकडे जेवण कर म्हटलं, आम्ही इकडे करतो म्हटलं, आहे का नाही. तर त्या सीटवर आम्ही गेलो असतो ते तिथे जागा नसती झाली, कारण की तिथं आहे एवढी सिंगल सीट त्या कारणानं. तर तिकडे आई जेवण करत आहे. तर आता जेवण करतो मस्तपैकी. तर इथं थांबलेली आहे बा ह्या धाब्यावर. कोणत्या म्हणतेची आप इथले माहीत नाही आपल्याला. नाही, व्यास फॅमिली रेस्टॉरंट. तर इथं आपली ट्रॅव्हल्स थांबलेली आहे. तर इथं 20 मिनटाचा ब्रेक आहे. जेले की जेवण फोन करायचं असेल त्याच्यासाठी थांबलेली आहे. इथं चिप्स खाऊन राहिलो बा आम्ही. इकडे हे बी खाऊन राहिलेलं. पाहू आपला कितीला घेतला बा तुला? 20 रुपयाला. 20 रुपयाला आहे म्हणते वया. आता सकाळ झालेली आहे बा. तर उठलो मस्तपैकी. म्हणजे झोप की तेवढी काही झाली नाही खास, कारण की काही झोप नाही लागली, खरंच नाही लागली. म्हणजे काय सांगू, म्हणजे तिथं आपल्याला लोकेशनवर जायची, म्हणजे आपल्याला उज्जैनला जायचं आहे का नाही. तर तिथं जाण्याची एवढी एक्साइटमेंट आहे का नाही भाई, खतरनाक. म्हणजे त्या कारणानं झोपच नाही लागली आपल्याला. तर भाई आता सकाळ झालेली आहे आणि आता फक्त काही नाही 20 किलोमीटरच्या दुरीवर आहे आपण, जास्त काही नाही. तर भाई सकाळचा नजारा असा आहे, पाहू शकता काहीच. इकडे निघाले आहे सूर्यभाऊ, आहे का नाही. इकडे पाहू शकता
काजळच्यानं तेवढं काही खास दिसून नाही राहिलेलं आहे. तर ठीक आहे, मग आता लवकरच पोहोचू आपण उज्जैनमध्ये. आता फायनली उज्जैनमध्ये आलेलो आहे आपण. तर पाहू शकता इथं मूर्त्या वगैरे घे आहे. तर आता फ्रेश वगैरे घे होतो, मग पाहू दर्शन वगैरे करू खूप सारे मंदिरचे आहे का नाही. तर आता आपण ऑटो केला आहे बा, इकडे पाहू शकता मस्तपैकी चाललो बा इकडे आहे का नाही. तर असा सकाळचा नजारा आहे उज्जैनमधला, पाहू शकता. तर आता रूम गेली बा आपण ना. इकडे आई दात घासून राहिलेली आहे. रूममध्ये लाईट आहे, फॅन आहे आणि एक ह्या मोठासा बेड आहे ज्याच्यामध्ये आपण तिघंजणं राहू शकतो. तर भाई आपण रूम सस्त्याचीच केली, कारण की आपल्याला काही राहायचं नाही जास्त दिवस आहे का नाही. न रूम करून बी का करता जास्त दिवस आहे का नाही, म्हणजे जास्त मोठी करून आपल्याला काय रात्रच काढायची आहे ना, न फ्रेश व्हायचं आहे. बाकी काय दिवसभर तर घुमाच लागन आपण आहे का नाही. तर ठीक आहे, मग आजचा ब्लॉग इथंच खतम करतो. भेटू मग उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता कारण की फ्रेश वेज घेऊ होतं, मस्तपैकी तयारी करून नवीन ब्लॉग शूट करू आपण बढियापैकी आहे का नाही. तर ठीक आहे, मग भेटू मग उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याचा नाही म्हणजे आजचाच ब्लॉग. ठीक आहे.